कधी कधी काय होतं माहिती का, भूक जास्त नसते पण काहीतरी खायचं असतं. मग लगेच उठायचं आणि असे कांदे कापून घ्यायचे. आता कांद्याला ना जेवढं बारीक कापता येईल ना तेवढं बारीक कापायचं बरं का, आणि लगेच एखाद्या अशा भांड्यामध्ये टाकून द्यायचं. आता टमाटे घ्यायचे, त्याला सुद्धा असं बारीक कापून घ्यायचं आणि त्याच्यात टाकून द्यायचं. नंतर कोथिंबीर घ्यायची, त्याला सुद्धा असं बारीक कापायचं आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आता नंतर जे घरात आपल्या उडदाचे पापड असतात बघा, ते घ्यायचे आणि त्याला तळून घ्यायचं. आता तुम्हाला जर इथं तळायचं नसेल ना तर तुम्ही याला भाजून सुद्धा घेऊ शकता. डाएटवाल्याला एकच नंबर आहे मग. आणि अशा हाताने ना चुरून टाकायची त्याच्यामध्ये. नंतर घरातली शेव असते बघा बारीकवाली, ती असली तर ती टाकायची थोडीशी, नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पापड सुद्धा छानच लागतात. नंतर मिरची पावडर टाकायची थोडीशी अशी, थोडंसं मीठ टाकायचं. मीठ जास्त नाही टाकायचं बरं का, कारण की पापडात आणि शेव सुद्धा मीठ असतं, जास्त खरट होईल, त्याच्यामुळे विचार करून टाकायचं. आणि आता याला ना मिक्स करून घ्यायचं. थोडंसं नंतर लिंबू पिळायचं, त्याला पण मिक्स करायचं. मिक्स करून ना लगेच खायला घ्यायचं बघा. जास्त वेळ ठेवायचं नाही तर नरम पडून जातं बरं का पापड असल्यामुळे. त्याच्यामुळे जेव्हा खायचंय ना तेव्हाच बनवायला घ्यायचं आणि लगेच खाऊन घ्यायचं. असलं कुरुम कुरुम भारी लागतं ना टेस्टला, काय सांगावं तुम्हाला. पटकन असं काहीतरी खाऊ वाटलं ना, हे तुम्ही नक्की